सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम्। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राम। जय जय राम राजा राम कृष्ण हरि।
शरणागत शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टि निहारी राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम कृष्ण श्री सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम ब्रह्मचरणी राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी सद्गुरुनाथ चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो कीर्तन संगीत रंगात देहवा गो कीर्तन संगीत रंगात देहवा गो कीर्तन संगीत
काम क्रोधादी जाती निजा धाम सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम सारा सारा वदविता सद्गुरुराया 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 सारा सारा वदविता सद्गुरुराया 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 मंगलधाम जीवन नर हरि पाया पाया रे मंगलधाम जीवन नर हरि पाया हो राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी राम चरणी लक्ष लागो राम चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 बोला बोला रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम हो श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओ रघुपति राघव राजा राम पतित दासासय नारायण दासासय नारायण दासासय नारायण दास हो सय नारायण दासासय नारायण दासासय रक्षिता आपण
तत्वता भयन धरावे तत्वता दासा सय नारायण नारायण सय नारायण नारायण होय रक्षिता आपण नारायण 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 दास सय नारायण सय नारायण सय नारायण। सब संतन की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। सगळ्यांनी माझ्याबरोबर म्हणूया, शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु वासुदेव महाराज यांच्या शतकोत्तर रौप्य पुण्य स्मृती निमित्त अनेक वर्षांची आपली जी श्रवण आणि कीर्तनाची परंपरा आहे ती जपण्याकरता या महोत्सवाचा एक विशेष भाग असलेल्या कीर्तनाच्या सोहळ्याकरता उपस्थित झालेले आपण सगळे श्रोते, अशा परमेश्वर स्वरूप श्रोत्यांना पहिल्यांदा नमस्कार करतो। दोनही उत्तम साथीदार,
तिसरे हरिभक्तीपरायणच बसलेले आहेत कालचे, आणि ज्यांच्यामुळे तुम्हाला आणि मला या नवविधा भक्ती मार्गामधल्या श्रवण आणि कीर्तन या दोनही भक्तींच्या वाटांवरून चालण्याचं सद्भाग्य मिळतं, असे तुमचे आमचे मातृपितृ आचार्य यांना वेगळा नमस्कार करतो. अनेक वेदसेवा करणारी गुरुजी मंडळी इथे बसलेली असतील, त्यांना वेगळा नमस्कार करतो आणि निरूपणाला थोडक्यात सुरुवात करतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणसाचा जर कुठला व्यवहार, जर कुठला विचार, जर कुठला शारीरिक अथवा मानसिक व्यापार ज्याच्यासाठी चाललेला असेल तर त्याचं ध्येय फक्त चिंतामुक्ती एवढंच आहे. माणसाला या सगळ्यातून पाहिजे काय, तर चिंतामुक्ती पाहिजे. कुठलीही चिंता मला नको, कशाचीही काळजी करण्याचं कारण नाही, कुठलाही व्याप माझ्या मागे नको, याकरता सगळे व्याप आहेत. पण दिवसेंदिवस त्या चिंतेतून बाहेर पडावं, तर त्या चिंतेमध्ये आणखीन गुरफटून जावं, अशी तुमची आमची स्थिती आहे. याकरता संतांनी अतिशय सुलभ असा उपाय आपल्याला सांगून ठेवला की काळ सारावा चिंतने, चिंतेने नव्हे. आपला काळ जर व्यतीत करायचा असेल, काळ हा पुढे जाणारच आहे, पण तो व्यतीत कसा करायचा हे आपल्या हातात आहे. चिंतामुक्ती करता करायचाच आहे, याच्यात काही दुमत नाहीच आहे, कुठल्याही संताचा त्यामध्ये विरोध नाहीये. पण ती चिंतामुक्ती करत असताना अधिकाधिक चिंताच जर तुम्हाला पडू लागल्या तर त्या चिंतेचा परिणाम हा चितेमध्ये होतो. सुभाषितकारच सांगतात, चिंता चिता समाही उक्ता बिंदू मात्र विशेषता सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. सजीव माणसाने जर अधिकाधिक चिंतेमध्ये पडलं तर त्याची परिणती नकारात्मक बाजूने बोलायचं झालं तर चितेमध्येच होते अखेरीस. फार काही वेगळं हाताला लागत नाही. मग चिंतेच्या ऐवजी करावं काय? सत्पुरुष म्हणाले, संत म्हणाले, समर्थांसारखे, ज्ञानोबांसारखे आपल्याला सत्पुरुषांनी सांगितलं की चिंतन करा, चिंतेपेक्षा चिंतन करा. वास्तविक पाहता चिंतन आणि चिंता हे दोनही कार्यक्रम हे आपल्या मनाचे आहेत. चिंतनही मनानेच करावं लागतं, चिंताही मनानेच होते. मग फरक काय दोघांमध्ये? तर अगदी सोपं सांगायचं झालं तर चिंतेचा विषय, चिंता ज्या वेळेला आपलं मन करावं लागतं त्यावेळेला त्या चिंतेचा, त्या मनाचा, कार्याचा विषय हा आपला देह असतो, दुसरं काही नसतं. मनाचा तोच कार्यक्रम देह याला लक्षीभूत करून जर आपण सुरू केला तर त्याची चिंता होते आणि त्याचं व्यापकपण आपण अधिक वाढवत गेलो आणि देहाकडून जर देवाकडे, परमेश्वराकडे, ईश्वराकडे, भगवंतांकडे, आपल्या सद्गुरुनाथांकडे जर ते चिंता वळवली तर त्याचं चिंतन होतं. आणि चिंतनाची परिणती कधीही चिता नसते, कधीही वाईट नसते, कधीही अवनती नसते. ती कायम चिंतन हे आपल्याला आत्मोद्धाराकडेच नेतं. त्यामुळे करायचंय ते तुम्ही आम्ही हेच करायचंय, फक्त त्या चिंतेचा विषय आपला देह, आपलं कुटुंब असं मर्यादित न ठेवता आपले भगवंत, आपले सद्गुरुनाथ असा विषय करायचा की त्याच चिंतेची परिणती चिंतनामध्ये होते आणि अखेरीस आपल्याला आत्मोद्धार होतो. आपल्याला जे पाहिजे चिंतामुक्ती ते मिळतं. आणि याकरता जो विचार प्रामुख्याने करायचा तो कशातून मिळत असेल तर ज्ञानकांड, भक्तिकांड, कर्मकांड यामधल्या भक्ती किंवा ज्ञानकांडामध्ये ज्या गोष्टीचा समावेश होतो त्या कीर्तन आणि श्रवणाद्वारेच तो विचार आपल्याला गवसतो की ज्यामुळे आपल्याला चिंतामुक्ती होऊ शकते, ज्याद्वारे आपलं चिंतन घडू शकतं. आणि याकरता सगळ्यात महत्वाचं स्थान याला दिलेलं आहे. एवढी लोक, मोठी जण जमतात, मोठी माणसं जमतात, हे मला काही फार कळतं किंवा तुम्ही माझी परीक्षा घ्यायला बसलायत अशातला भाग नव्हे, मनोरंजनाचाही भाग नव्हे. चिंतामुक्तीचं एक सुलभ सोपं साधन आहे, कलौतद हरिकीर्तनात. याकरता तुम्ही आम्ही इथे जमलोय. मग चिंतन कशाचं करावं? आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे भगवंतांचं करावं. भगवंतांचं करावं म्हणजे नेमकं काय करावं? भगवंतांचं गुणसंकीर्तन करावं, नामसंकीर्तन करावं, लीला संकीर्तन करावं. नारदीय कीर्तनामध्ये ह्या तीनही संकीर्तनांचा समावेश आहे बरं. लीला संकीर्तन आख्यान रूपामध्ये आपण मांडत असतो, नामसंकीर्तन दोन्ही वेळेच्या भजनांमधून आपला अनायासे होत असतं आणि गुणसंकीर्तन हा पूर्वरंगाचा विषय असतो. भगवंतांचा गुण काय, महात्म्यांचा गुण काय, नेमकं ते काय करतात? तर सरळ सोपं सांगायचं झालं, माऊलींनी सांगूनच ठेवलेलं आहे
ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, यशश्री, औदार्य हे 6 गुण भगवंतांचे असतात. म्हणूनच त्यांना भगवंत म्हणतो, कारण भग म्हणजेच हे 6 गुण. ह्या 6ही गुणांमध्ये जर प्रामुख्याने कुठल्या गुणाचं चिंतन साधकाने, भक्ताने, नामधारकाने करावं तर ते काय, कुठल्या गुणाचं करावं? भगवंतांचा कुठला गुण आपल्या रोजच्या स्मरणात असावा? समर्थांचा गाथेमध्ये एक अभंग आहे, माझे ब्रीद का विसरता आणि उगेची कष्टता. काल बुवांनी जो विषय मांडला तोच विषय सूत्र म्हणून पुढे नेतो. स्वतःचे गुण, स्वतःचं कार्य जन्माला आल्यानंतर किंवा भगवंतांनी अवतार घेतल्यानंतर ते काय करतात, भगवंत नेमकं काय करत असतात, त्यांचं गुण काय, त्यांचं कार्य काय. ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. पुढची ओळ जास्त महत्वाची, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात. भगवंताच्या नावाने कळकळीने जे कोणी स्मरण करतात, त्यांना हाक मारतात, त्यांचे भक्त म्हणून मिरवतात, त्यांचे भक्त म्हणून आयुष्य कंठतात, त्यांचा पुढे मागे सांभाळ भगवंत करत असतो. असाच्या असा आपल्याला विश्वास देणारा, आपला आत्मविश्वास जगण्यामध्ये वाढवणारा आणि आपल्याला भक्तींच्या दृष्टिकोनांमध्ये पुष्टी देणारा समर्थांचा असा श्लोक आहे, जो निरूपणाकरता अभंग घेतलाय. त्याच्यासाठी सूत्रश्लोक म्हणूनच वापरायचं ठरवलं तर तो सगळ्यांच्या पाठाचा असेल. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट्य पाहे. सदानंद आनंद कैवल्यदानी आणि नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर. समर्थांची एकट्याची गर्जना आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त असायची, त्या मानाने आपली येऊ दे. जय जय रघुवीर. हा, म्हणून आम्ही रामदास वाटलं पाहिजे ना. त्यामुळे समर्थ म्हणाले, सदा सर्वदा देव सन्निध आहे, पण कृपाळूपणे अल्पधारिष्ट्य पाहे. सदानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. 4ही ओळींचा थोडक्यामध्ये विचार आपल्याला जेवढा वेळ मिळालेला आहे त्या वेळांमध्ये करण्याचा प्रयत्न करूया. सदा सर्वदा देव सन्निध आहे आणि याचं प्रमाण म्हणून नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. नुपेक्षी कदा रामदासाभिमानी का? पहिल्या ओळीत सांगितलंय सदा सर्वदा देव सन्निध आहे. तुकोबांचा अभंग प्रसिद्ध आहे, देव भावाचा भुकेला दास सेवकांचा झाला. देव हा तुमच्या आमच्या भावाचा भुकेला आहे आणि त्याला तो ज्याच्यासाठी भुकेला आहे तो जर भाव त्याच्यापर्यंत पोचला तर तो आपला सेवक होण्याची त्याची तयारी आहे. अनेक उदाहरण आहेत. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम ते करीतो आणि स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कापडी भरितो. पाठभेदे कावडी भरितो. दास सेवकांचा झाला यापेक्षा आणखीन उदाहरण देण्याची आवश्यकता नाही. पण हा नेमका भाव हा शब्द अनेक जण वापरून जातात बरं का कीर्तनामध्ये, कारण आपल्याला सुद्धा तो सोयीस्कर शब्द आहे. कारण आपल्याला काही करायला जमलं नाही की जाऊ द्या भाव आहे. पण नेमका कुठला भाव? भगवंताला अपेक्षित असणारा भाव की ज्याच्याद्वारे तो आपला सुद्धा सेवक होतो, आपला सुद्धा दास होतो. असा नेमका कुठला भाव आहे? तर भक्तिशास्त्रामध्ये अनेक भक्तांचा महिमा वर्णन केलेला आहे. भक्तांच्या यादीमध्ये ज्यांची नावं प्रकर्षाने घेतली जातात, प्रामुख्याने घेतलात, प्रल्हाद आदी सगळे जे भक्त त्याच्यामध्ये आहेत, त्यातले भक्तिशास्त्राचे आचार्य म्हणून ज्यांना मानलं जातं, या गादीचे मालक ते देवर्षी नारद स्वामी महाराजांनाच विचारलं पाहिजे की नेमका भगवंताला कुठला भाव इथे अपेक्षित आहे. कारण भक्तिशास्त्राचे ते आचार्य आहेत, भक्ती कशी करावी हे ते शिकवतात आपल्याला. म्हणजे आमच्या रूपाने ते शिकवतायत. बरं, आम्ही तुम्हाला काही उपदेश करतोय, हा भाव आमचाही नसला पाहिजे आणि तुमचाही नसला पाहिजे, ते आमच्या मुखामधून बोलवताय. त्यांनाच विचारलं, बाबा भाव कुठल्या भावाचा देव भुकेलाय की जेणेकरून तो दास सेवकांचा झाला. तर नारद भक्तिसूत्र नावाचा नारद महर्षींनी जो ग्रंथ लिहिला त्यामध्ये स्वच्छ लिहून ठेवलं, नित्य दास नित्य कांता भजनात्मकम वा प्रेमैव कार्यम प्रेमैव कार्यम. प्रेम करायचंय, भाव भगवंतापाशी ठेवायचंय, भगवंतांच्या चरणी अर्पण करायचं आहे, पण कुठल्या भूमिकेतून?
नारद म्हणाले, नित्य दास नित्य कांता भजनात्मकम वा. आपला भाव व्यक्त करण्याकरिता, आपलं प्रेम व्यक्त करण्याकरिता ही दोन द्वारं सांगितलेली आहेत, ही दोन माध्यमं सांगितलेली आहेत, दोन नाती सांगितलेली आहेत की भगवंतांच्याकडे तुम्ही कुठल्या माध्यमातून, कुठल्या नात्यातून तुमचं भाव पोचवू शकता, तुम्ही कुठल्या नात्याने त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकता. तर त्याकरता दोनच नाती सांगितलेली आहेत. एक तर त्याचे दास व्हा किंवा मीराबाईंसारख्या अनन्यसाधारण अधिकारी सद्भक्तांसारख्या त्याचे कांता बनून राहा. निरूपणाकरता जो अभंग घेतलाय किंवा सूत्रश्लोक घेतलाय त्यामधला महत्वाचा भाग, नित्य दास भजनात्मकम वा. नित्य त्याच्या दासात्मक भावामध्ये आपण राहून त्याची सेवा करावी. प्रेमैव कार्यम, त्याच्यावर प्रेम करावं, त्याच्यावर निष्ठा ठेवावी, त्याचे दास बनून राहावं. दास बनून राहावं म्हणजे नेमकं काय? सदा सर्वदा देव सन्निध आहे, पण तुकोबांनी जे सांगितलं 3 चरणामध्ये ते एका ओळीमध्ये समर्थ आपल्या पुढे ठेवतात. सदा सर्वदा देव सन्निध आहे, बरोबर आहे, पण कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य आहे. या धारिष्ट्य या शब्दाकरता जास्त आपल्याला निरूपण करण्याची गरज आहे, जे तुकोबांनी सांगून ठेवलेलं आहे. दासा साह्य नारायण होय रक्षिता आपण, करणे नलगे काही चिंता, भय न धरावे तत्वता, धरू नये मुळी शंका, नये बोल म्हणे तुका. कुठलीही शंका धरू नका, कुठलीही चिंता करू नका आणि कुठलंही भय ठेवू नका. या 3 गोष्टींनी जे तुकोबांनी सुचवलं ना, त्यालाच धारिष्ट्य असं म्हणतात. बस, वेगळं काही नसतं. आपण दास आहोत, आपण त्यांचे दासात्मक भावनेने प्रेम करतोय, त्यांच्यावर भाव जडवतोय. कशावरून ओळखावं म्हणाले तर, जर त्या दासाला, दास म्हणवणाऱ्याला कुठल्याही प्रकारची ऐहिक किंवा पारलौकिक चिंता वाटत नसेल, भय वाटत नसेल आणि कुठलीही शंका तो आपल्या आराध्यावरती किंवा सद्गुरुनाथांवरती ठेवत नसेल, तर त्याला दास म्हणावं. त्यालाच समर्थांनी म्हटलंय अल्प धारिष्ट्य आहे. म्हणताना अल्प म्हणायला काय जातं? धारिष्ट्य आहे. ते धारिष्ट्य ज्याच्या अंगी आहे त्याला दास म्हणायचं. आणि अशा दासांची उपेक्षा कधीही भगवंत करत नाही, त्यांना कायम तो साह्याला जातो, असं तुकोबा किंवा समर्थांना आपल्या ठिकाणी इथे म्हणायचंय. गंमत अशी आहे, 3 शब्दांमध्ये सांगून टाकलं की भय धरू नका, चिंता धरू नका आणि शंका ठेवू नका. नारद भक्तिसूत्रामध्ये नारद स्वामी महाराज सुद्धा भक्ती शिकवत असताना, प्रेम शिकवत असताना, ते प्रेम नेमकं काय करावं वेगवेगळ्या शब्दांनी आपल्याला त्याच्या आजूबाजूचं, त्याच्या अवतीभोवतीचं वर्णन करून ठेवली. पण सूत्र ग्रंथांचा नियम असा असतो की शक्यतो त्याच्यामध्ये उदाहरणं देत नाहीत. असं करावं, असं असतं, अशाच प्रकारची वाक्य, अशाच प्रकारची विधानं म्हणजे मराठीमध्ये स्टेटमेंट्स केली जातात. आणि त्याला उदाहरण म्हणून अशा प्रकारे, उदाहरणार्थ असं शक्यतो त्या ग्रंथांमध्ये ठेवत नाहीत. पण भक्तीचा भाव उत्कट सोडवून सांगताना तो नेमका कसा असतो? कारण भक्ती ही बोलायची गोष्ट नाही, तर ती जगायची गोष्ट आहे ना. ती कशी करू शकतो? ती व्यक्त झाल्यावरच कळते. ती व्यक्त झाल्यानंतरच प्रेम हे आहे हे बोलून कळतं का वागण्यातून कळतं? मला सांगा. माझा भाव तुमच्यापाशी आहे, माझ्या मैत्रीचा भाव, सख्याचा भाव आपल्यापर्यंत आहे, मी दास किंवा भृत्य म्हणून आपल्या इथे कामाला आहे, हा भाव मी बोलून दाखवणार आहे का माझ्या नित्य तुमच्याकडे असलेल्या सेवेच्या वर्तनावरून कळणार आहे? त्याने असं असावं, त्याने असं असावं, भक्ती म्हणजे हे, भक्ती म्हणजे ते, हे सांगून पुरलं नाही हो. कसं आहे नेमकं, कशी भक्ती म्हणजे नेमकं आम्हाला उदाहरण दाखवा. म्हणून नारदांना तो नियम मोडावा लागला सूत्रग्रंथांचा आणि सांगितलं यथा व्रज गोपिकानाम. नियम मोडला आणि सांगितलं कसं? गोकुळामध्ये राहणाऱ्या गोपींनी जे केलं त्याला प्रेम म्हणतात, त्याला भक्ती म्हणतात. तसं दास म्हणजे आजूबाजूनी आपण सांगून ठेवलं की बाबा शंका धरू नका, भय धरू नका आणि चिंता करू नका. हे आजूबाजूनी आपल्याला ढोबळ मानाने मोघमपणे विषय असा चाललेला, आपली भक्ती, आपलं दास्य, आपला भाव व्यक्त करण्याकरता नेमकं ते म्हणजे काय हे पटवण्याकरता दृष्टांताची आवश्यकता असते. सिद्धांत पटवण्यासाठी दृष्टांत. महाराज आपल्याच भावाविरुद्ध चाललेल्या केससाठी, यमन
आणि ब्रह्मानंद महाराज जे महाराजांचे पट्ट शिष्य, अंतरंग शिष्य म्हणावेत असे, त्यांच्या सोबत आहेत. आणि दोघेही बैलगाडीमधून चाललेले असताना वाटेत एक गंमत अशी होते की त्यांना एक अत्यंत म्हातारे गृहस्थ आपल्या खांद्यावरती काही मोठं ओझं घेऊन जाताना दिसत आहेत. वयस्कर गृहस्थ असल्यामुळे पाठीलाही पोक आलेलं होतं, बाक आलेलं होतं. आणि अशा अवस्थेमध्ये आपल्या कामासाठी पाठीवरून खांद्यावरून ते ओझं वाहून नेत आहेत, तो भार वाहून नेत आहेत. आणि संतांचं हृदय होते, महाराजांचं हृदय अत्यंत पिळवटलं. आणि ब्रह्मानंद महाराजांना आज्ञा केली, अरे ब्रह्मानंदा, जा रे जा, त्या माणसाला जरा घेऊन ये इथे, आपल्या बैलगाडीत आणायचे जागा आहे तर त्याला थोडं बसायला देऊया. म्हणून ब्रह्मानंद महाराजांनी आज्ञा मानलीच, बैलगाडीच्या खाली उतरले आणि त्या गृहस्थाला महाराजांचा निरोप पोचवला. ब्रह्मचैतन्य असं ज्यांना म्हटलं जातं ते प्रत्यक्ष गोंदावल्याचे महाराज ह्या बैलगाडीमध्ये आलेले आहेत, या बग्गीमध्ये आलेले आहेत. आपले होणारे कष्ट, आपले होणारे त्रास, श्रम त्यांना पाहावत नाहीयेत. आणि म्हणून त्यांना असं वाटलंय की आपण ह्या ओझ्यासकट तुम्हाला जिथपर्यंत जायचंय तिथपर्यंत आमच्या बरोबर या बैलगाडीतून प्रवास करावा. झालं, त्या माणसाने ऐकलं, ह्याच्यातून येतोय आवाज. सांगितल्याप्रमाणे महाराजांच्या गाडीमध्ये जितकं लांब ठेवणार तेवढं हमिंग जास्त येतं. श्रीराम येत आहे. आणि तो माणूस आपल्या खांद्यावरच्या ओझ्यासकट बिचारा बैलगाडीमध्ये बसला. ब्रह्मानंद महाराज महाराजांच्या बाजूला बसले. जरा गाडी पुढे गेली, पण जो माणूस पांथस्थ होता त्याने बैलगाडीत बसून सुद्धा आपल्या खांद्यावरचा, आपल्या डोक्यावरचा भार काही खाली ठेवलेला नव्हता. महाराज ब्रह्मानंदांच्या कानाला लागले आणि म्हणाले, बरं ब्रह्मानंदा, तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांचं कसं असतं, हे असं असतं. भगवंताचे दास म्हणून घेतो, भगवंताचे आश्रित म्हणून घेतो, आणि भगवंताने आश्रय दिला तरी या माणसाने ओझं जसं खांद्यावर घेतलंय, जसं डोक्यावर घेतलंय, जसं पाठीवर घेतलंय, तसं चिंतेचं, भयाचं आणि शंकेचं नको इतकं ओझं आपल्या खांद्यावर घेऊन आपण चालत असतो. भगवंताने आपल्याला आश्रय दिला याची जाणीव झाल्यानंतर तरी ते बाजूला ठेवावं का नाही? पण दुर्दैवाने आपल्याला ते कळत नाही. महाराजांसारख्या, माऊलींसारख्या, समर्थांसारख्या संतांना येऊन ते दाखवावं लागतं. आणि म्हणून भय, शंका, चिंता विरहित जीवन ज्या ज्या दासांनी व्यतीत केलं, ज्या ज्या दासांनी आपलं अख्खं आयुष्य, म्हणजे फक्त देह असं नव्हे, देहरूपाने एखाद्या माणसाची चाकरी करणं हे एक वेळ सोपं आहे मी म्हणतो, पण आपलं अंतःकरण, आपली बुद्धी त्यांच्या चरणी समर्पण करणं हे फार अवघड आहे. मग अशा ज्या दासांनी आपली भय, चिंता आणि शोक सगळं काही आपल्या आराध्यांच्या चरणी, आपल्या सद्गुरूंच्या चरणी आणि संतांच्या चरणी अर्पण केलं, त्या सगळ्या दासांचे, सगळ्या भक्तांचे शिरोमणी कुणाला म्हणावं हो? आपण सगळे समर्थ सांप्रदायिक आहात. ज्यांची उपासना समर्थ संप्रदायामध्ये अत्यंत प्रमुख सांगितलेली आहे त्या मारुतीरायांनाच म्हणतात ना हो दासांचा शिरोमणी. प्रसंग असा आहे की रामायणामध्ये ज्या वेळेला इंद्रजिताने लक्ष्मणावरती शक्तीचा प्रयोग केला आणि हा प्रयोग केल्यानंतर जी अमोघ शक्ती वापरलेली होती, इंद्रजितानं छातीच्या ठिकाणी हृदयेशी त्या लक्ष्मणावर तो प्रहार झाला आणि एकाएकी धाड दिशी लक्ष्मण रणांगणावरती कोसळला. रामांचा पराक्रम आपण जाणतोच, पण लक्ष्मण सुद्धा काही कमी नव्हते हो. काही रामायणात त्याचा उल्लेख आहे की इंद्रजिताला मारण्याकरता 12 वर्ष कडकडीत ब्रह्मचर्य पालन करणारा एक कोणीतरी माणूस तपस्वी हवा होता आणि त्याकरता ही पूर्व योजना होती. म्हणून 14 वर्ष राम आपल्या पत्नींबरोबर आहेत. पण लक्ष्मणांचं काय हो, जितकं आयुष्य रामांचं त्यागी आहे, जितकं भरतांचं त्यागी आहे, काकणभर रामरायांची माफी मागून म्हणावं लागेल लक्ष्मणांचं त्याच्यापेक्षा जास्त त्यागी आयुष्य आहे हो. आणि अशा परिस्थितीत तो छातीला बाण लागला, लक्ष्मणांच्या धाड दिशी खाली कोसळला. रामांपर्यंत ज्या वेळेला ती बातमी पोहोचली
त्याला रामराय हातातलं सगळं काम बाजूला टाकून माझा लक्ष्मण कुठे गेला, माझा लक्ष्मण कुठे गेला म्हणून धावत लक्ष्मणांना झेलण्याकरता जातात. शक्तीने मूर्छित झालेलं काळं निळं पडलेलं अंग लक्ष्मणाचं पाहिलं आणि मटकन रामराय खाली बसले आणि लक्ष्मणाचं मस्तक आपल्या मांडीवरती घेतलं रामांनी. युद्ध करताना जी अंगावरती धूळ उडालेली होती ती धूळ आपल्या हाताने आपल्या शैल्याने झटकतायत रामराय, चेहरा पुसतायत आणि एकटक त्या चेहऱ्याकडे पाहतायत लक्ष्मणांच्या. लक्ष्मण उठ रे, माझ्याकरता उठ, एकदा उठ, माझ्याकरता काही शब्द बोल, एकदा माझ्याकरता उठ ना रे लक्ष्मणा. आजूबाजूला सगळे वानर जमलेले आहेत. विभीषण त्या ठिकाणी होते. विभीषणांनी सांगितलं, रामप्रभू, ज्या शक्तीचा प्रहार लक्ष्मणांवरती झालेला आहे ती काही साधी सुधी शक्ती नाहीये. इंद्रजिताकडे अशा अनेक शक्तींचा जो साठा आहे त्यातल्यापैकी ही एक आहे आणि या शक्तीने काय होऊ शकतं सांगता येत नाही. पहा, आपण लक्ष्मणांचा देह काळा निळा पडायला लागलेला आहे आणि याच्यावरती उपाय काय? एका बाजूला करुण भावाची जागृती अंगामध्ये होतीये, अंगावरती रोमांच उभे राहत आहेत, डोळ्यामधून अश्रुपात होतोय आणि लक्ष्मणाकडे पाहून ते वेड्यासारखं ज्या पद्धतीने सीतेला ते अरण्यामध्ये शोधत होते तशाच प्रकारे वेडेपणाने लक्ष्मणाकडे पाहून म्हणते, अरे लक्ष्मणा उठ, माझ्याकरता उठ, परत ते धनुष्य उचल आणि युद्धाकरता तयार हो, आपल्याला जिंकायचं युद्ध. पण अशा वेळेला लक्ष्मणांच्याकडे प्रतिसाद द्यायला काय होतं? विभीषणांनी सांगितलं, आपल्याला या पीडेतून, या त्रासातून यांना जर मुक्त करायचं असेल तर आमच्या श्रीलंकेमध्ये, आमच्या लंकेमध्ये जे अत्यंत प्रसिद्ध असे राजवैद्य आहेत त्या सुषेणांना बोलवावं लागेल. ताबडतोब आज्ञा हो, शिरसाबंद्य. मारुतीराय होते तिथे. मारुतीरायांनी ताबडतोब उड्डाण केलं, लघिमा सिद्धी वापरली, सूक्ष्म रूप धारण केलं आणि लंकेमध्ये प्रवेश केला. जिथे कुठे सुषेण होते राजवैद्य त्यांना घेऊन आले. सुषेणाभिधानी महावैद्य राणा, म्हणे याम चत्वारी आयुष्य जाणा. सुषेणांना धरून आणलं. येताय का विचारलं नाही हो. रामकार्याकरता काहीही. रात्रीच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला साधारण ते झोपलेले होते, सूर्यास्ताला युद्ध बंद, आराम करत होते, आडवे पडले होते. त्यांच्या पलंगा सकट उचलून आणलं मारुतीरायांनी. मारुतीरायांचा म्हणजे असा दणकाच असायचा हो दरवेळेला. आणि म्हणून पलंगासकट तिथे आणून ठेवलं. सुषेण घाबरला, सुषेण उभं राहिला. आता कळलं की आपण शत्रूच्या पक्षामध्ये इथपर्यंत आलेलो आहोत. तो सुषेण उठला. विभीषणांनी सांगितलं की हे जे रामांचे बंधू पडलेले आहेत ते लक्ष्मण, त्यांना आपल्याला तपासून त्यांची चिकित्सा करायची. सुषेण खाली बसले. काय त्यावेळेचं वैद्यकीय तंत्र विकसित होतं पहा, नुसतं नाडीवरून परीक्षा असायची लोकांना. सुषेणांनी त्या लक्ष्मणाचा हात हाती धरला, नाडीवरून परीक्षा केली आणि सांगितलं, म्हणे याम चत्वारी आयुष्य जाणा. फक्त 4 याम या देहाचं आयुष्य राहिलेलं आहे. 4 याम या शब्दाचा अर्थ 4 प्रहर. प्रहर म्हणजे 3 तासाचा एक प्रहर. 4 त्रिक 12. 12 तास फक्त, म्हणजे सूर्योदय ते सूर्यास्त 12 तास पकडले. दिवस तर हातातून गेलेलाच आहे. आता उरलेली रात्र आहे. त्या रात्रीच्या 12 तासांमध्ये जर याच्यावर औषधोपचार झाले, याच्यावर चिकित्सा झाली तर हा रोगमुक्त होईल. आणि रोगमुक्त होण्याकरता करायचं काय? सुषेणांनी सांगितलं, याकरता संजीवनी नावाची जी वनस्पती आहे त्याचीच जडीबुटी आपल्याला लागणार. बाकी कुठल्याही जगातल्या वनस्पतीने यांचे प्राण उतरू शकत नाहीत. म्हटल्यानंतर विचारायला सुरुवात केली, ती कुठे? रामरायांना धीर नव्हता हो. लक्ष्मण आपले पडलेले आहेत, कुठल्याही परिस्थितीमधून त्यांना वाचवायचंय. कुठे मिळेल ती? इथे कुठेही आसपास मिळणार नाही प्रभू. आपल्याला उत्तरेत, भारताच्या उत्तरेत जावं लागेल. द्रोणागिरी नावाचा पर्वत आहे, म्हणजे हिमालय पर्वतामध्ये द्रोणागिरी नावाचं शिखर आहे. त्या शिखरावरती या वनस्पती असतात. विचारलं, कोण जाईल? कोण जाईल? एक एक वानर पुढे यायला लागले. नलस्त्री रात्रे पुनरेति गत्वा तथैव मैन्दद् विविधौ द्विरात्रौ सुग्रीव नीलौ पुनरेक रात्रे वीरोंगदो याम चतुष्टये च. एकेकाने सांगायला सुरुवात केली. नल नावाचा वीर, आपल्याला माहिती आहे, ते वानर पुढे आले आणि सांगितलं, किती वेळात याल तुम्ही? नलस्त्री रात्रे पुनरेति गत्वा. 3 रात्री जायला आणि 3 रात्री यायला म्हणाले लागतील. काही उपयोग नाही, बाजूला हो. आहेत हातात 12 तास.
तथैव मैंद विविधौ द्विरात्रौ. मैंद नावाचा वीर होता, त्यांनी सांगितलं आणायचं झालं तर किमान एक रात्र जायला आणि तिथे दिवसभर विश्रांती घ्यावी लागेल. तो विश्रांती घेतल्यानंतर त्या रात्री परत इकडे येणार, म्हणजे 2 रात्री यायला लागणार. काही उपयोग नाही. एकीकडे क्रोधायमान होत होते रामराय, अंगामध्ये दुःख होतच, मनामध्ये दुःख होतच, पण त्याच्याबरोबर क्रोध इतका वाढायला लागला की आपल्याकडे एकही वीर असा नाही की तिथे जाऊन माझ्या लक्ष्मणाला वाचवेल. सत्य परिस्थिती असली तरी त्याला शोकाकुल परिस्थितीचं आवरण पडलं, त्यामुळे झालंच पाहिजे, हट्टच पेटला रामरायांचा. सुग्रीव आणि नीलाला विचारलं. सुग्रीव नील म्हणाले, सुग्रीव नीलौ पुनरेक रात्री, आम्ही एका रात्रीत येऊ. पण म्हणाले एका रात्रीत येऊ म्हणजे काय, ही रात्र जायला आणि दुसऱ्या दिवशीच्या रात्रीपर्यंत इथे येऊ, म्हणजे परत 24 तास लागतील, जाणार नाही. आणि महावीर असलेले अंगद पुढे झाले. अंगदांनी सांगितलं किती, म्हणाले मी 4 यामामध्ये जाईन. 4 याम आपल्या हातामध्ये आहेत का पाहिलं, 9 ते 4 याम हो, कारण सुषेणांना तिथून जाऊन आणण्यामध्ये, त्यांची चिकित्सा करण्यामध्ये वेळ गेलेला होता. आणि मधल्या काळामध्ये वर्णन असं केलं, आठवलं सहज म्हणून सांगून टाकतो पटकन, की या सुषेणांनी सांगितलं 4 याम आयुष्य आहे म्हटल्यानंतर रामरायांनी जो काही पराक्रम केलेला होता त्या पराक्रमाचं वर्णन एका रामायणामध्ये आलेलं आहे. वाल्मिकी रामायणामध्ये नाही, पण दुसऱ्या कवींनी इतकं वर्णन सुंदर केलेलं आहे की रामरायांनी लक्ष्मणाचं मस्तक आपल्या मांडीवरून बाजूला ठेवलं, आपलं कोदंड नावाचं धनुष्य सिद्ध केलं, त्याला प्रत्यंच्या अडकवली आणि जे क्रोधायमान होऊन लढण्याकरता सिद्ध झाले, अर्धा याम फक्त, म्हणजे 1.5 तास फक्त रामरायांनी युद्ध केलं. त्या युद्धाचं वर्णन केलेलं आहे. किती सैन्य संपवलं रामरायांनी. नागानामयुतम तुरंग नियुतम सार्धम रथानाम शतम पत्तीनाम 9 कोटी सैन्य पतने हेकम कबंधम रणे एवं कोटि कबंध नर्तन विधौ किंचित ध्वनिः किंकिणेः यामार्धम करुणानिधे रघुपते कोदंड घंटारवः प्रभु रामचंद्र महाराज की. नागानाम अयुतम, समोर सैन्य किती मारलं, नाग नामक हत्ती, नाग नाम हत्ती, हत्ती किती मारले, अयुत 10,000 हत्ती मारले, म्हणजे गणित मोठं आहे, नीट लक्षपूर्वक ऐका. नागानाम अयुतम 10,000 हत्ती, तुरंग नियुतम घोडे 10 लाख आणि सार्धम रथानाम शतम 150 रथ असे, आणि पत्तीनाम 9 कोटी सैन्यपतीने, याच्या सकट पदाती जे असतात पायाने लढणारे, म्हणजे पायाने धावत लढणारे, जमिनीवर राहून लढणारे, ज्याला पदाती असं म्हणतात, ते 9 कोटी. बघा, हत्ती 10,000, घोडे 10 लाख, 150 रथ आणि 9 कोटी सैन्य असं मारलं गेलं रामांकडून. की एकदा रामांच्या कोदंडाला, वर्णन असे की त्या कोदंडाला घंटा जडवलेल्या होत्या, छोट्या छोट्या छोट्या, त्यातली 1 घंटा किंचित वाजायची. आणि म्हणजे कधी वाजायची, किती 9 कोटी सैन्य एवढं सगळं सांगितलं, त्या गणिताचं संपलं की त्या संपलेल्या सैनिकांपैकी कबंध नावाचं पिशाच्य जागृत व्हायचं, म्हणजे ज्याचं मुणकं नाही, नुसतं धड आहे, असं उठायचं आणि ते उठलं, नाचायला लागायचं. ते नाचायला लागलं की रामरायांच्या कोदंडावरची 1 घंटा किणकिण किणकिण छोट्या वेळ वाजायची. पण त्या अर्ध्या यामामध्ये 1.5 तासामध्ये रामप्रभूंनी इतका पराक्रम केला की यामार्धम करुणानिधे हे रघुपते हे कोदंड घंटारवहा, त्यांच्या कोदंडांच्या घंटेंचा नुसता खणखणाट असा झाला, किणकिण अशी झाली की स्वर्गापर्यंत ऐकू गेली. असा काही पराक्रम गाजवला आणि ते परत आले रामराय. आणि आता कुठल्याही वीरांकडे तिकडून जाऊन 4 यामामध्ये यायची तयारी नाही, कपॅसिटी नाही म्हटल्यानंतर आता कोण, रामरायांनी फक्त विचारलं, हनुमंत कुठे आहेत हो. हनुमंत आले. प्रसंग माहिती होता, विभीषणांनी सांगितलं अशी अशी वनस्पती आहे, ती त्या द्रोणागिरी नामक शिखरावरती आहे आणि ती तिथून इथे 4 यामामध्ये आणायचंय, त्यातला सुद्धा अर्धा याम संपलेला आहे. रामरायांनी आत्ता जाऊन पराक्रम केलेला आहे. जाशील? रामरायांनी विचारलं, जाशील? विषय कुठे चाललाय? करणे न लगे काही चिंता, भय न धरावे तत्वता आणि धरू नये मुळी शंका. जाशील हे शब्द ऐकले मात्र, आणि किती वेळात जाशील असं विचारलं, ते मारुतीरायांनी सांगितलंय. तैलाग्रे सर्षपस्य स्फुटन रव परस्तत्र गत्वा तर चैमी
तैलाग्रे, नीट लक्षपूर्वक ऐका, तापलेल्या उकळत्या तेलावरती, त्याच्या पृष्ठभागावरती सरशपस्य, सरशप नाम मोहरी, सरसो का तेल, आपल्याकडे जाहिरात येतेच, सरशपस्य स्फुटन रवाहा, म्हणजे तापलेल्या तेलामध्ये मोहरी टाकल्यानंतर तो तडतडण्याचा आवाज येतो. तो आवाज येण्याच्या आत मी जाऊन तिथपर्यंत इथे येईन. किती काळ हो? तैलाग्रे सरशपस्य स्फुटन रवस तत्र गत्वा अत्र चैमी, तिथे जाऊन इथपर्यंत येईन. मारुतीराय गर्वाने बोलतात का हो? मारुतीरायांना अति आत्मविश्वास आहे आपल्या शक्तीबद्दल असं बोलतात का हो? अहो, जिथे दास आणि भगवंतांचं ऐक्य साधलेलं आहे मूर्तिमंत, तिथे स्वतःच्या देहावरचा, स्वतःच्या मनावरचा कसला विश्वास हो? मारुतीरायांना हा सगळा विश्वास स्वतःवरती नव्हता. तिथे गेल्यानंतर मला काय होईल, मी तिथे जाऊ शकेन का, जाऊन परत येऊ शकेन का, ही शंका मला येण्याचं कारणच नाही, कारण मी शंका रामांच्या चरणी वाहिले. त्यामुळे मी तिथे गेल्यानंतर वाटेत संकट काही येईल, मी तिथपर्यंत जाऊ शकेन का, ह्या कुठल्या शंकाच मनामध्ये नाहीत. जर प्रत्यक्ष एवढी शक्ती होती, स्वतःच्या शक्तीवरचा एवढा जर मारुतीरायांना गर्व असता, तर ज्या वेळेला लंका दहन झालं त्यावेळेला सीतामाताश्रींना घेऊन ते परत येऊ शकले असते ना हो. म्हणजे हे मारुतीरायांचे बोल अति आत्मविश्वासाचे नव्हेत, गर्वाचे नव्हेत, तर रामरायांच्या चरणी आपल्या सगळ्या शंका, आपल्या सगळे भय, आपली सगळी चिंता वाहिल्याचं लक्षण आहे हो मूर्तिमंत. की मला चिंता करण्याचं कारणच नाही. रावणाने तिकडे सेटिंग लावलेलं होतं, कालनेमी नावाचा राक्षस ठेवलेला होता मारुतीरायांना पराभूत करण्याकरता, पण त्या सगळ्यातून पार मी जाऊन येईन, मला चिंता करण्याचं कारणच काय. आणि म्हणून ते दास भगवंतांना एकरूप झालेले होते. दास आणि भगवंत याच्यातनं ऐक्य साधलेलं होतं. एक सुंदर सुभाषित तेवढं सांगतो आणि पूर्वरंगाला 1 मिनिटामध्ये आटोपत घेतो. की मना श्रेष्ठ धारिष्ट्य, मना सज्जना अल्पधारिष्ट्य, हे जे समर्थांनी म्हटलेलं आहे, त्याच्यानंतर जे समर्थ म्हणतात ते दास्य भक्तीची परिणती आहे. बरं, सदानंद आनंद कैवल्यदानी, आपल्या लौकिक संकटांमध्ये भगवंत आपल्याला वाचवायला येतात असो, अशी अनेक उदाहरणं आहेच. पण भगवंत इथे आल्यानंतर दासाला सर्वश्रेष्ठ दान जर काय करत असतील तर ते म्हणाले सदानंद आनंद कैवल्यदानी. कैवल्य म्हणजे मोक्ष, जीव आणि ऐक्याचं जे मिलन आहे, जीव आणि शिवाचं जे ऐक्य आहे, जीव आणि शिवाचं जे मिलन आहे, ते साध्य करून देतात भगवंत. आणि म्हणून भगवंताचं दास्य करणं हे सगळ्यात जास्त योग्य आहे. दासोहम इति या बुद्धी पूर्वमासी जनार्दने दाकारो अपहृतस्तेन गोपी चित्तापहारकः, किंवा काही ठिकाणी उल्लेख आहे गोपी वस्त्रापहारकः. दास्य भाव भगवंतांच्या चरणी ठेवल्यानंतर भगवंत काय करतात? उपेक्षा करत नाहीत, लवकर इथपर्यंत येतातच. आणि सगळ्यात जास्त संकटातून वाचवून त्याला काय करतात भगवंत? तर म्हणाले दास्यभाव ठेवल्यानंतर दासोहम इति या बुद्धी पूर्वमासी जनार्दने, तर त्याचा परिणाम दाकारो अपहृतस्तेन गोपी वस्त्रापहारक, गोपी वस्त्रापहारिणा, गोपींचं वस्त्र किंवा गोपींचं चित्त हरण करण्याची ज्या भगवंताला सवय आहे, तो त्या दासामधला दासोहम अशी जर बुद्धी असेल तर त्यातला दा हरण करून नेतो आणि उरतं ते फक्त सोहम. सोहम, सहा अहम, तो मीच आहे हे उरतं, दा घेऊन जातो. आणि म्हणून आपल्याला जे मिळवायचे, आपल्याला जी चिंतामुक्ती आयुष्यातून करवून घ्यायची, तुकोबांसारखे समर्थांसारखे सत्पुरुष आपल्याला एवढंच सांगत असतात की नुपेक्षिकधा रामदासाभिमानी. पण दास व्हायचं असेल, तो तुम्हाला साह्यभूत व्हावा असं वाटत असेल तर एवढंच करा, त्याचे दास बना. कुठल्या आधाराने? 3 लक्षणं जी दासांची सांगितली, त्या लक्षणांच्या साहाय्याने आपण हळूहळू दास्य भक्तीच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करूया.
रक्षिता आपण होय रक्षिता आपण नारायण दास हो साय साय नारायण साय नारायण रे रे म प सा नि सा रे सा नि ध प ध म म प ध नि ध नि ध प ध प म ग रे ग सा रे रे म प सा नि सा रे सा नि ध प ध म म प ध नि ध प ध प म ग रे ग सा रे रे म प सा नि सा. नाट्यगीत काही सादर करता आलं नाही पण थोडी संगीत सेवा ग्वाल्हेर मध्ये आलोय म्हणून रे सा नि ध प ध म प ध नि ध प ध प म ग रे ग सा रे रे म प सा प ध नि ध प ध प म ग रे ग सा रे रे म प रे रे म प रे रे म प रे रे म प सा नि सा प ध नि ध प ध प म ग रे ग सा रे रे म प सा रे रे म प सा रे रे म प सा नि सा. प प प नि 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 सा सा नि नि सा सा म म म प प प नि 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 सा सा नि नि सा सा म म म प प प नि 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 सा सा नि नि सा सा रे ग रे सा नि ध प ध म म प ध नि ध प ध प म ग रे ग सा रे रे म प सा नि सा रे सा नि ध प ध म म प ध नि ध प ध प म ग रे ग सा रे रे म प सा नि सा सा रे रे म प सा नि सा रे सा नि ध प ध म म प ध नि ध प ध प म ग रे ग सा रे रे म प सा रे रे म प सा रे रे म प सा. ध म म प ध नि ध प ध प म ग रे ग सा रे रे म प सा म प सा म प सा नाद्रे द्रे तुंद्रे दे त्रुंद्रे ता दा रे दा नि नाद्रे द्रे तुंद्रे द्रे तुंद्रे ता दा रे दा नि नाद्रे द्रे तुंद्रे ता दा रे नाद्रे द्रे तुंद्रे ता दा रे दा नि नाद्रे द्रे तुंद्रे ता दीम ता ना 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 म प नि ध प म ध प म ग रे सा नाद्रे द्रे तुंद्रे ता दा रे दा नि नाद्रे द्रे तुंद्रे ता दीम ता ना 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 म प नि ध प म ग रे सा नाद्रे द्रे तुंद्रे ता दा रे नाद्रे द्रे तुंद्रे ता दा रे दा नि म प नि ध प म ग रे सा नाद्रे द्रे तुंद्रे ता दा रे. तू मेरे मौला के आज तुझे गावे सुना तू मेरे मौला के आज तुझे गावे सुना तू मेरे मौला के आज गा के तू ना वेखास तिंदी आधी टामोरे ईमान पावे धाधा तिडकड धाधा तिडकड धाधा धाधा तिडकड धाधा किडकड धाधा धाधा किडकड धाधा किडकड धाधा तिडकड रे सा नि ध प म ग ध प म ग रे सा धाधा रे नाद्रे दे तुंद्रे ता दा रे तुंद्रे ता दा रे